तस्वीरी पत्र 5वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन. 16, 17, ओके. 16, 17, 16 वचन ऐसा म्हणते, सर्वदा आनंदित असा. माझ्या पाठीमागे तुम्ही मिळेल, सर्वदा आनंदित असा. 1 2 3. सर्वदा आनंदित असा. 17 वचन ऐसा म्हणते, निरंतर प्रार्थना करा. आम्ही सगळे म्हणून पाहिजे, 1 2 3. निरंतर प्रार्थना करा. 18 वचन ऐसा सांगते, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. ते पाठ वाचूया. आनंदाने बोलूया, आनंदाने बोलूया. सर्वदा आनंदित असा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. और पुढे काय म्हणते माहितीये, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. अनेक लोक आहे ना, विशेष करून युवक लोक माझ्याकडे येतो आणि विचारतो, पास्टर देवाच्या इच्छा माझ्यासाठी काय आहे? त्यांच्या विचारायच्या पाठीमागे काय आहे? म्हणजे मी इंजिनियर होऊ का, डॉक्टर होऊ का, मी तर काहीतरी बिझनेस करू का, कुणाचं तरी माझं लग्न करायचं आहे, देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे? मी गोंधळलेला आहे माझ्या जीवनात, देव मला काय सांगत आहे, मला काय समजेना. सो देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे? अनेक लोक येऊन मला विचारतात. मला सांगू दे, मी त्यांना देणारा एक उत्तर हे आहे, देवाच्या इच्छा बायबलमध्ये आहे. देवाच्या वचनामध्ये देवाच्या इच्छा स्पष्टपणे लिहिलेल्या आहे. प्रॉब्लेम हे आहे, आम्ही ते वाचत नाही आणि ते आचरणात आम्ही आणत. देवाची इच्छा कुठं आम्हाला भेटते? ऑफकोर्स पहिला प्रथम मला सांगू द्या, देवाच्या वचनामध्ये देवाच्या इच्छा आहे. यू नो, स्तोत्र संगीत 119 मला वाटते 105 वचन ऐसा म्हणते, युअर वर्ड इज अ लाईट. तुझ्या वचन माझ्यासाठी प्रकाश आहे आणि माझ्या पायासाठी दिवा आहे. देवाचे वचन पहिला प्रथम तुम्हाला देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे. मला सांगू द्या, देवाचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. देवाचे वचन वाचत नाहीये. आम्ही कुठे जातो माहितीये? एक प्रॉफिट कडे जाऊ. कोणते प्रॉफिट म्हणत आहे, ज्याला पास्टर माझ्यासाठी काय वचन आहे. मी असं म्हणत नाही प्रॉफिट गुड नाहीये, असं मी म्हणत नाही. मला सांगू द्या, पहिला प्रथम देवाचं वचन जाणून घेण्यासाठी आम्ही देवाचं वचन आम्ही वाचणं गरजेचं आहे. सो गॉड्स विल फॉर यू. देवाच्या इच्छा तुमच्यासाठी हे आहे. बायबल मला सांगते, सर्वदा आनंदित असा. सर्वदा आनंदित असा. मला सांगू दे, जगामध्ये सगळ्या लोकांना आनंदित असायची इच्छा आहे. इज दॅट करेक्ट? सगळ्यांना आनंदित राहायचं आहे. मला सांगू द्या, लोक कशासाठी दारू पितात? त्याला विचार दारू पिणारा व्यक्ती मजा करायचा, आनंद राहण्याचा. आणि भरपूर पैसा कमावणारा व्यक्तीला, बिझनेसमॅनला तरी जाऊन विचारा, कशासाठी बंधू तुम्ही हे सगळं पैसा गोळा करता? आनंदित असण्यासाठी. ओके. लग्न करणारा युवक युवतीने विचार, कशासाठी तुम्ही लग्न करता? काय उत्तर देणार त्यांना? आनंद राहण्यासाठी. ओके. आम्हाला आनंद खूप आवडतो, म्हणून आम्ही एक एक ठिकाणी ट्रिपला जातो. कुठे जाऊ? कशासाठी? आनंद असण्यासाठी. आम्हाला आनंद देण्याचा एवढा आवड आहे. आमच्या लेकरांना आम्ही आनंद म्हणून नाव देतो ना, संतोष म्हणून नाव देतो ना आम्ही. कोण त्यांच्या लेकरांना दुःख संकट याचा नाव देतो? आनंद संतोष याचा नाव. पण मला सांगू द्या, आम्ही सगळं आनंदाच्या पाठीमागे. प्रॉब्लेम कुठं आहे माहिती? जास्त करून आम्ही आमचा आनंद कुठे शोधतो? काहीतरी गोष्टी मिळवण्यामध्ये, काहीतरी गोष्टी मिळवण्या, मालकीपणा होण्यासाठी, नाही तर काहीतरी कार्यक्रमामध्ये आम्ही आनंद घेतो. पण तो प्लीज सिट डाऊन. सगळ्यांचे तुमच्याकडे आहे. सो आम्ही एक तर काहीतरी गोष्टी मिळवण्यासाठी मिळवला तर आम्ही आम्हाला आनंद होतो. नाही तर काहीतरी कार्यक्रम पाहिजे, क्रिसमस पाहिजे, बर्थडे पाहिजे, कुणातरी लग्न पाहिजे. लग्न झाला
हे सगळं कार्यक्रमामध्ये आम्ही आनंद घेतो. पण मला सांगू द्या, हे मालकीपणामध्ये आणि कार्यक्रममध्ये येणारा आनंद तात्कालिक आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो ना, मी मोटरबाईक तुम्हाला दिली, खूप आनंद आहे तुम्हाला, आणि ते मोटरबाईक खूप काळजीपूर्वक आम्ही करतो. नंतर ना 6 महिन्यानंतर काय आनंद नाही. नंतर मला कार पाहिजे, आणि नवी कार मिळाली, एकदम सुंदर ठेवतात. पण किती दिवस, 1 वर्ष 1.5 वर्ष, ऐसेच आहे वैवाहिक जीवन सुद्धा. लग्न करण्यामध्ये खूप जोशाने लग्न करतो, 5 वर्षानंतर लग्न झालेले लोकांना माहिती. सो आम्ही काहीतरी मिळवण्यामध्ये, काहीतरी कार्यक्रमामध्ये आम्ही आनंद घेतो. मला सांगू द्या, ते सगळं गोष्टी तात्कालिक आहेत. 6 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष ते आनंद निघून गेले. पण मला सांगू द्या, बायबल आम्हाला एक चांगला बातमी सांगते. ते काय माहिती, बायबल आम्हाला सांगते, येशू ख्रिस्त काल, आज आणि सर्व काळी न बदलणार. मला सांगू द्या, येशू आमच्या हृदयामध्ये आहे, त्यांच्या जाणीव आम्हाला आहे. तर आम्ही बाहेर सोडू ती गोष्टीमध्ये त्याच्या पाठीमागे मी लावणार. ओके, आम्ही जुन्या फ्रेंड्सला, जुन्या मैत्री लोकांना भेटतो, त्यावेळेला मग आनंद घेतो. दॅट्स फाईन, आय एम नॉट सेइंग नो. पण मला सांगू द्या, ते सगळं तात्कालिक आहे. फेसबुक मध्ये ना मला एक फोटो मिळाला. या पोस्ट मध्ये ऐसा आहे, एक सुंदर कार आहे, कार स्पोर्ट्स कार, रेड कलर मध्ये, आणि दुसरा एक पिक्चर आहे, एक सुंदर मुलगीचा फोटो आहे, आणि यांच्या खाली लिहिलं आहे, तुम्हाला यांच्यामध्ये काय पाहिजे, म्हणजे मुलगी पाहिजे किंवा कार पाहिजे. आणि एक लोक आहे ना, मला कार पाहिजे, दुसरा व्यक्ती कमेंट मला मुलगी पाहिजे. मी एक कमेंट देतो, काय माहितीये, कार आणि मुलगी एक दिवस जुना होऊन जाईल. त्यांच्यामध्ये आनंद, जे आनंद आहे ते निघून जाईल. पण एक वचन मी वाचूया, तुम्ही कोणीतरी वाचायला पाहिजे. स्तोत्रसंगीत 16 अध्याय 11 वचन मी वाचूया. स्तोत्रसंगीत 16 अध्याय आणि 11 वचन. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. तुझ्या उजवी हात काय आहे, काय आहे, तुझ्या सानिध्यामध्ये आनंद आहे, आणि तुझ्या उजवी हात सौख्य. सौख्य. देवाचा उजवी हात कोण आहे माहिती तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून आहे ना, देवाच्या उपस्थितीमध्ये आणि देवाच्या उजवी बाजूला ऍक्च्युअली खरोखर आनंद आहे. आणि मला हे अनुभव अनेक वेळ आलेला आहे. एक ठिकाणी कुठेतरी जाण्यासाठी मी बाहेर पडतो. खाली मी 3रा मजलीवर असतो. खाली गेल्यानंतर मला वाटतं मी चावी आणलं नाही, आणि घरी येऊन मला ती चावी शोधतो. किचन मध्ये इथं सगळं करत चावी शोधतो नाही. शेवटी मला समजते, माझ्या बॅक पॉकेट मध्ये चावी आहे, चावी आहे, ती बाहेर चावीसाठी शोधत आहे. मला सांगूया, आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू आहे, पवित्र आत्मा आहे. तर आनंद कुठं आहे? आनंद आत्मेचा आहे. हे आनंद सोडून आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी वस्तू मिळवण्यासाठी, एक दुसऱ्या काहीतरी गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचे प्रयत्न आम्ही करतो. मला सांगू द्या, आनंद खरोखर आमच्या अंतःकरणामध्ये आहे. यांच्या जाणीव आम्हाला नाहीये, जाणीव नाहीये म्हणून आम्ही बाहेर गोष्टी आम्ही शोधत करतो आनंद मिळवण्यासाठी. मला सांगू द्या, देवावर जेव्हा आम्ही आमच्या लक्ष्य, आमचे फोकस देवावर आहे, तर मला सांगू द्या, खरोखर आम्हाला आनंद आहे. परिस्थिती बदलली, हे मी म्हणत नाही आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगला होईल असं मी म्हणत नाही. पण मला सांगूया, जेव्हा येशू आमच्या फोकस आहे, येशूकडे आम्ही लक्ष लावले आहे,
तर मला सांगू द्या, हे अनुभव अनेक वेळा मला आलेला आहे. मला हृदयामध्ये आनंद असतो. परिस्थिती चांगल्या नसणार, पण जेव्हा मी येशू ख्रिस्तावर मी लक्ष लावतो, नाही तर माझ्या परिस्थितीकडे मी लक्ष लावला, तर मला सांगू द्या अनेक वेळा मी भरपूर आणि मनामध्ये असलेला समाधान निघून जाते, आनंद निघून जातो. पण मला सांगू द्या, जेव्हा मी देवाबरोबर कनेक्टेड आहे, ऍक्च्युली आम्ही सगळं देवावर कनेक्टेड आहे, पण त्याच्या जाणीवाप्रमाणे वी डोंट रिमेंबर दॅट गॉड इज आवर फादर. मला सांगू द्या, आम्ही आठवण करायला पाहिजे, देवाबरोबर मी येशू ख्रिस्ताद्वारे काय म्हणते करार झालेला आहे. आणि देव ते करार कधी मोडत नाही. आम्ही मोडतो, आमचा प्रॉब्लेम आमचा आहे. मला सांगू द्या, आमच्या अंतःकरणामध्ये आनंद नाहीये, तर प्रॉब्लेम देवाचा नाहीये, प्रॉब्लेम आमचा आहे. आम्ही जे करार, आणि तर देव आमच्या बरोबर केलेल्या करार येशू ख्रिस्ताद्वारे, ते करार आम्ही विसरून जातो. मला सांगू द्या, कोणत्याही गोष्टी आम्हाला मिळते, ते पैसा, गोल्ड, सोना, चांदी, कार, मोबाईल, हे सगळ्या गोष्टी मिळवण्याचा आनंद तात्कालिक आहे. ते तर कोणत्याही फ्रेंडशिप, मैत्रीपणा, ते पण तात्कालिक आहे. मला सांगू द्या, सार्वकालिक टिकणारा आनंद देवामध्ये आहे. हे सगळं आनंद आमेन म्हणूया. आमेन. दुसऱ्या एक गोष्टी, देवाच्या इच्छा येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला हे आहे, निरंतर प्रार्थना करा. हे प्रार्थनेच्या बाबतीत जास्त मी बोलायची गरज नाहीये. तुम्ही सगळं प्रार्थना करणारा लोक आहे, आत्मिक युद्धामध्ये करणारा लोक आहे, फाईन, दॅट्स ओके. पण मला सांगू द्या, कोणत्याही आम्ही हे आठवण करूया, जगामध्ये दिसणारं सगळं जे सृष्टी आहे येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. मला सांगू द्या, सगळं जे दुष्ट शक्ती येशूच्या नावाला घाबरते, सगळं जे आजारी आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरं होऊ शकेल. सगळं जे आत्मा आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याचे धार करते. म्हणून मला सांगूया, ते नावाने प्रार्थना करणं देवाच्या इच्छा आहे. मला सांगूया, देव येशू ख्रिस्तावर एवढं प्रेम करतो, त्यांचे एक पुत्राला एक जगामध्ये पाठवला यासाठी की आम्ही त्यांच्याद्वारे तारक व्हावे. आणि त्यांच्या इच्छा ही आहे, जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो, देवाकडे जातो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही जावे. You know, we will never forget this. You know, prayer is a very important fact. You know, प्रार्थना एक ख्रिस्ती जीवनासाठी ऑक्सिजन आहे असं म्हटलं जातं. You know, आम्हाला माहित आहे, नवा करारामध्ये पृथ्वीदाच्या कृत्यामध्ये फेतराला तुरुंगामध्ये टाकले, त्यावेळेला बायबल आम्हाला सांगते, मंडळी एकत्र मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना. सांगूया, देव एक देवदूताला पाठवून फेतराला तुरुंगामधून बाहेर आणतात. ही गोष्टी नुसतं त्या काळामध्ये नाहीये, ही गोष्टी आजच्या काळामध्ये सुद्धा घडत आहे. चायनामध्ये एक व्यक्ती आहे, त्यांच्या खरोखर चायनीज नाव मला आठवण नाहीये, पण त्यांना हेवनली मॅन असा बोला, या नावाने ते व्यक्ती होते. हेवनली मॅन म्हणून एक पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही वाचू शकता, इंग्लिशमध्ये आहे असं प्रॉब्लेम. त्या पुस्तकामध्ये त्या व्यक्ती हे काहीतरी नाव आहे, नाव वाटत, ते असं म्हणते, ते लहान वयापासून येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे होते. मोठे झाल्यानंतर ते एक बिलीव्हर झाले. अनेक लोकांना सुवार्ता सांगितला, लहान मंडळी त्यांना स्थापन केली. त्याला एक दिवस सरकाराला माहिती झाला, येशू ख्रिस्ताच्या सेवा करतात. त्याला पकडून तुरुंगात टाकलं, भरपूर मारला त्यांना एवढं मारला त्यांच्या पायामध्ये ते चालू शकत नाही, चालणं खूप अवघड झालं. आणि त्याला एक दिवस आहे ना, प्रार्थना करत असताना त्यांच्या तुरुंग ऍक्च्युली बंद आहे, तुरुंग ऐसा ओपन, त्यांचा डोर आहे ना, द्वार उघडलेलं त्याला बघितला. त्याला वाटलं हे मी स्वप्न बघत आहे. सो ते बाहेरचा ते डोरच्या बाहेर आले, आणि तिथं सगळं ते शिपाई लोक आहेत, ते गन पकडून उभे आहेत, ते कोण त्यांच्याकडे लक्ष देते. ते चालत आलं, पहिला जे दरवाजा आहे ते उघडला आणि बाहेरचा गेट उघडला.
हे चालत असताना त्याला कुणाच्या बरोबर सगळे सोल्जर्स आहेत, शिपाई लोक आहेत, पण त्याच्या समोर त्याला तुरुंगाच्या बाहेर पडला. तुरुंगाच्या बाहेर पडून त्यांना आता कैसा कुठं जायचं, त्यांचे एक मित्र आहे, त्यांच्या घरी जाऊया, कसं जायचं. तिथे एक लुना सारखा एक गाडी होती, म्हणजे लुना सारखा, त्याच्यामध्ये बसून त्यांना गाडी, त्यांच्या चावी होते, सगळं होतं, ते पकडून त्यांना गेले. ते जात असताना त्यांना माहिती झाला त्यांच्या पाया पूर्ण बाद झालेल्या. ऍक्च्युली त्याला चालायला होत नव्हतं. ते त्यांच्या मित्रांच्या घरी गेल्या, मित्राला विश्वास पटला. ते म्हणतात तुम्ही तुरुंगात पडलेल्या त्या दिवसापासून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. चर्च इज प्रे कंटिन्युअसली, 1 तास 1 मिनिट न सोडता तुझ्यासाठी प्रार्थना करतो. दिस इज रिटन इन दॅट बुक. आणि ते जेलच्या चित्र, ते गेटच्या चित्र सगळं ते मध्ये आहे. यू कॅन्ट बिलीव्ह दिस. पण मला सांगू हे घडलेल्या गोष्टी आहेत, ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये नाहीये, आजच्या काळामध्ये सुद्धा येतात. मला सांगू मी काय करणं गरजेचं आहे, निरंतर प्रार्थना. देवाला हे जगामध्ये कार्य करण्यासाठी प्रार्थनेच्या गरज आहे. गॉड वॉन्ट्स अ प्रेयर फ्रॉम सेंट्स. म्हणून मला सांगू द्या, म्हणून बायबलमध्ये पॉल असं म्हणतात, निरंतर प्रार्थना करणार येशू ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी इच्छा आहे. देवाची इच्छा काय आहे, देवाची इच्छा काय आहे, म्हणून आम्ही स्वर्गात घेण्याच्या गरज नाहीये. बायबलमध्ये लिहिलेलं आहे निरंतर प्रार्थना. ओके, ते तिसऱ्या गोष्टी करायला आम्ही बघूया. सर्व स्थितीमध्ये उपकार स्थिती बायबल असं म्हणत नाही सगळ्या गोष्टीसाठी उपकार माना, असं म्हटलं नाही. कॅन्सर झाला तर वो कॅन्सरसाठी उपकार माना असं म्हटलेलं नाहीये. हार्ट अटॅक साठी थँक्यू लॉर्ड असं म्हणायची गरज नाही. पण मला सांगते बायबल काय सांगतं माहिती, सर्व स्थितीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही असो, तुम्ही आभार माना. ओके, आम्ही मला सांगूया, आमच्या पुढे आहे ना, कोणत्याही स्थितीमध्ये 2 निवड आमच्या समोर आहे, 2 चॉईस आमच्या समोर आहे. अनेक वेळा मी आहे ना कुरकुर करण्याच्या, घाम काढण्याच्या हे निवड मी घेतलेला आहे स्वतःच्या जीवनात. पण मला सांगूया, जेव्हा आम्ही प्रभूला आभार मानतो, एक विशेष तऱ्हेचा आनंद आमच्या देहामध्ये येते. हे 2 चॉईस आहेत आमच्या समोर. लहान लहान गोष्टीसाठी आम्ही प्रभूला आभार मानू शकतो. नुसतं मोटरबाईक, कार, मोबाईल साठी, लहान लहान गोष्टीसाठी. हेलन केलर म्हणून एक स्त्रीचं नाव किती लोक ऐकलेलं आहे माहिती. हेलन केलर आता नाहीये, ते म्हणून गेला. ऍक्च्युली 19 शतकामध्ये जीवन जगलेली स्त्री आहे. हेलन केलर, त्यांना दृष्टी नाहीये, शी कॅनॉट सी, आणि ते ऐकू शकत. आणखी एक गोष्टी बोलता, ते बोलू शकत. इमॅजिन अ लाईफ लाईक दॅट. तुम्ही कल्पना करू शकेल, बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत. तरी पण ना ते स्त्री, त्यांची एक मैत्रीण होता. मैत्रीणच्या हातामध्ये बोट ठेवून त्यांच्या मनाच्या गोष्टी ते कम्युनिकेट करतात. ते स्त्री एकदा असं म्हणतात, मी इंग्लिश मध्ये वाचतो आणि नंतर मराठीमध्ये वाचतो. हेलन केलर एकदा असं म्हणतात, I always thought it is a blessing for each person. They could be blind and deaf for few days, then get back the sight and the speech. म्हणजे ते काय म्हणतात माहितीये, मला ऐसा वाटतंय, हेलन केलर म्हणा ऐसा बोलतात, मला ऐसा वाटतंय हे जगामध्ये असलेल्या सगळ्या लोकांना 1 महिन्यासाठी ते दिसून येईल, 1 महिन्यासाठी ते ऐकून येईल, आणि 1 महिन्यासाठी ते बघून येईल. देव ते त्यांच्याकडून काढून घेतला 1 महिन्यासाठी, आणि त्यानंतर त्यांना मिळू दे, दृष्टी मिळू दे, ऐकायला मिळू दे, इट्स ओके. 1 महिन्यानंतर त्यानंतर लोक आभार मानायला सुरू केले. अनेक वेळा मी देवाला आभार मानतो. देव हे कधी करत नाही, देव करू शकेल, आमच्या दृष्टीत 1 महिन्यासाठी काढू शकेल, बोलण्याच्या ते 1 महिन्यासाठी काढू शकेल का? डेफिनेटली कॅन डू. ते डझंट डू, ते कधी करत नाही. आम्ही आभार मानत आहे. नो, मला सांगू द्या,
चार्ल्स स्विंडोल म्हणून एक व्यक्ती आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये मी वाचले. चार्ल्स स्विंडोल एक जगप्रसिद्ध प्रीचर आणि टीचर आहे. अमेरिकामध्ये आहे ते. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांचे अनुभव असं दिलेलं. ते सेमिनारीमध्ये शिकवत होते. बायबल सेमिनारीमध्ये 4 वर्षाचा कोर्स घेत होता. त्या काळामध्ये ते गरिबी होती, पैसा नाहीये, त्याच्या लग्न झालेलं होतं आणि खूप कमी जे स्टायफंड येत आहे चर्चमधून त्यातून ते सगळं गोष्टी आपल्याला पाहिजे. आणि पती पत्नी एकत्र मिळून एक निर्णय घेतला, आम्ही 4 वर्षासाठी आम्हाला लेख करून नको, कारण आम्हाला आर्थिक स्थिती खूप जोर आहे. पण मला सांगूया, दुसऱ्या वर्षामध्ये त्यांना असा माहिती झाला त्यांच्या पत्नी गरोदर आहे आणि चार्ल्स स्विंडोलला खूप ऍक्च्युली आनंद होण्याच्या ऐवजी खूप निराशा आहे. ते प्रभूला विचारले, एक तर माझा आर्थिक स्थिती तुम्ही सुधारला नाही तर तू आम्हाला एक बाळ कसं सांगितलं, सारखं देवाच्या कुरकुर करायचं. आणि एक दिवस आहे ना असं झाला, अमेरिकामध्ये एक सेलिब्रेशन आहे, ते थँक्स गिव्हिंग डे म्हणून एक दिवस आहे. आणि थँक्स गिव्हिंग डे मध्ये ते लोक मोठे जेवण करतात आणि जवळच्या लोकांना बोलावून घेतात, त्यांच्यासाठी एक सेलिब्रेशन. आणि हे थँक्स गिव्हिंग त्या दिवसात चार्ल्स स्विंडोल या व्यक्तीला कोणतरी थोडा पैसा दिला, ब्लेसिंग केलं. त्याला असं वाटलं आमच्या घरी जेवण करूया, माझ्या बरोबर शिकवणारा